तर हवामान खात्यानं आज दिवसभर पुण्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। सकाळपासून पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पावसाला सुरुवात झाली। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील वाहतूक सुद्धा पावसामुळे मंदावलेली आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट दिला होता आणि त्यानुसारच पुणे शहरातल्या मध्यभागी परिसरामध्ये आता आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। खरं तर हा रिमझिम पाऊस आहे, मात्र पावसाची संततधार जी आहे ती आता शहरातल्या मध्यवर्ती भागात सुरू झालेली आहे। त्यामुळे शहरातल्या सखल भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी सुद्धा थोड्या प्रमाणात साचल्याचं पाहायला मिळतंय। वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि पावसाची जी आता सुरुवात झालेली आहे ते मात्र आता थांबताना दिसत नाही। दुपारपर्यंत जी होती स्थिती ती थोडा वेळ पाऊस येत होता आणि जात होता, आता मात्र पाऊस सातत्याने एक संततधार जी आहे ती शहरामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांची सुद्धा मोठी तारांबळ आपल्याला उडताना पाहायला मिळते। असाच पाऊस जो आहे तो येत्या 1 ते 2 दिवस असणार आहे। त्यामुळे पुणेकरांनी या सगळ्या पावसाचा अंदाज घेऊन जो आहे तो घराच्या बाहेर पडावा असं आव्हान जे आहे ते हवामान विभागाने केलेलं आहे। आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष महानगरपालिका सुद्धा सगळी तयारी करून सज्ज ठेवण्यात आलेली आहे आणि पुढच्या 2 दिवसात पुणेकरांना असा पाऊस पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।